एक असा बादशाह ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं दख्खनीमध्ये सर्वात भव्य स्वागत केलं. एक असा बादशाह ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची मैत्री स्वीकारली. एक असा बादशाह की जो हिऱ्यांच्या खाणीचा बादशाह म्हणून ओळखला गेला. ज्याच्याच खाणीमध्ये निघालेला कोहिनूर हा नंतर मुघलांकडे आणि तिथून नंतर नादिरशाहकडे गेला आणि नंतर जगभरामध्ये फेमस झाला, विख्यात झाला. एक असा बादशाह ज्याला हरवण्यासाठी खुद्द औरंगजेब दख्खनीमध्ये उतरला होता. आजची ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्राची, गोळकोंड्याच्या कुतुबशहाची. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिल. हा तो काळ होता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक झाल्यानंतर दख्खनीमध्ये फार मोठी मोहीम उघडली आणि जवळजवळ 1.5 वर्ष ते पावणे 2 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधल्या काही भागांमध्ये वावरत होते. या मोहिमेला अनेक अभ्यासक कर्नाटक मोहीम किंवा दक्षिण दिग्विजय मोहीम अशा शब्दांमध्ये उल्लेखतात. या मोहिमेवर असताना छत्रपती शिवाजी महाराज हे गोळकोंड्याच्या कुतुबशहाला भेटायला गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. ते अभिषिक्त राजे होते आणि अशातच गोळकोंड्याच्या कुतुबशहाची भेट होत असताना एक राजा दुसऱ्या राजाला भेटायला जातोय, याच पद्धतीमध्ये ती भेट व्हावी अशा प्रकारची अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि या अपेक्षेला पुरेपूर उरत या गोळकोंड्याच्या कुतुबशहाने छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्वागत केलं. या गोळकोंड्याच्या कुतुबशहाने छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस गोळकोंडा नगरीमध्ये येत होते त्यावेळेस त्यांच्या येण्याच्या रस्त्यावर पूर्ण कुंकू आणि केशर टाकलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत करण्यासाठी त्यांनी 1000 पेक्षा जास्त सुवासिनी स्त्रिया गोळकोंड्याच्या वेशीवर उभ्या केलेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर फुलं उधळण्यासाठी त्यांना सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये सोन्याची फुलं दिलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं झालेलं हे दख्खनीतलं स्वागत हे दख्खनीत झालेल्या कुठल्याही राजाच्या स्वागतापेक्षा अतिशय भव्य होतं आणि अजरामर आणि अतिशय श्रीमंत होतं. गोळकोंड्याच्या या कुतुबशहाने छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं हे स्वागत, त्यांना भेट स्वरूप देण्यात आलेले काही किल्ले, तसेच काही सेना आणि त्याच्या बदल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या गोळकोंड्याच्या कुतुबशहाला मदत करण्याचं दिलेलं आश्वासन, या गोष्टीमुळे एक नवीन पर्वाची सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनीही आपल्या वडिलांनी दिलेला शब्द पाळला. औरंगजेब दख्खनीत उतरला. 2 वर्ष जंग पछाडूनही त्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये विजय प्राप्त झाला नाही आणि त्याने निर्णय घेतला की मराठ्यांना बाजूला ठेवू आणि आदिलशाही आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहीवर हल्ला करू आणि शियापंथी असणारे हे 2 मुस्लिम राज्य आपण नष्ट करून टाकू. आणि याच विचाराने 1683च्या अखेरीस 1684च्या सुरुवातीस हा औरंगजेब विजापूरकडे वळाला. त्यानं विजापूरला टार्गेट केलं आणि त्यानं विजापूरची आदिलशाही संपवली. आणि ज्यावेळेस त्यानं विजापूरच्या आदिलशाहीवर हल्ला केला त्यावेळेस इथं असणारा सिकंदर आदिलशहाला गोळकोंड्याच्या कुतुबशहाने पत्र लिहून सांगितलं की तू घाबरू नको, छत्रपती संभाजीराजे बादशाह आपलं काही सैन्य घेऊन तुझ्या मदतीला येणार आहेत, मीही माझं सैन्य घेऊन तुझ्या मदतीला येतोय, आपण तिघही एकत्र येऊ आणि औरंग्याच्या विरोधामध्ये उभं राहू, औरंगजेबाच्या विरोधामध्ये उभं राहू, त्याला हरवू, मुघलांना हरवू आणि आपण आपली पातशाही टिकून ठेवू. छत्रपती संभाजी महाराज सैन्य घेऊन या आदिलशाहीच्या मदतीला जात असतानाच विजापूरच्या आदिलशाहीने आपले गुडघे औरंगजेबासमोर टेकले. विजापूरच्या सैन्याला या औरंगजेबासमोर टिकणं अवघड होऊन बसलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज किंवा गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या कितीही मनात असलं तरी त्यांना या विजापूरच्या आदिलशाहीची मदत करता आली नाही. आणि ज्यावेळेस आदिलशाही संपली त्यावेळेस 1685च्या सुमारास औरंगजेबानं आपला मोर्चा वळवला गोळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे आणि त्यानं जवळजवळ 101 कारणांची यादीच दिल्यासारखं ते प्रकरण करून टाकलं. त्याचं झालं असं की औरंगजेबाने आपल्या सर्व अधिकाऱ्यांना, आपल्या सर्व सैन्याधिकाऱ्यांना दरबारामध्ये बोलवलं आणि गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या चुकांचा पाडा वाचायला सुरुवात केली. औरंगजेबाचं असं म्हणणं होतं की ब्राह्मण मंत्र्याच्या हातामध्ये कारभार देऊन या गोळकोंड्याच्या कुतुबशहाने खूप मोठी चूक केलेली होती. अबुल हसन तानाशाह असं त्या कुतुबशहाचं नाव. ब्राह्मण मंत्र्याच्या हातामध्ये म्हणजे मादन्ना आणि आकन्ना पंडित. त्यानंतर त्याची दुसरी चूक म्हणजे तो मद्य पित असे, नाटकशाळा ठेवत असे, त्याला संगीताची आवड होती. आणि तिसरी चूक म्हणजे या गोळकोंड्याच्या कुतुबशहाने काफर संभाला अशा पद्धतीने मुघल दरबारामध्ये केलेलं वर्णन. काफर संभाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना या गोळकोंड्याच्या कुतुबशहाने लाखभर होऊन भेट दिली होती. या सर्व गोष्टी औरंगजेबाला या गोळकोंड्याच्या कुतुबशहावर हल्ला करण्यासाठी किंवा त्याला कारण देण्यासाठी पुरेसा होत्या. आणि याच गोष्टींना पुढं करत औरंगजेबाने आपला मोर्चा वळवला गोळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे. औरंगजेबाच्या सैन्यामध्ये बऱ्यापैकी शिया मुस्लिम होते आणि या पूर्ण भारतामध्ये एकमेव शिया मुस्लिम असलेला सम्राट किंवा शिया मुस्लिम असलेला बादशाह टिकून होता. त्याची सत्ता किंवा त्याचं साम्राज्य नष्ट होऊ नये, औरंगजेबाने त्याच्या विरोधामध्ये कुठले कडक पाऊल उचलू नये, त्याला माफ करावं अशा पद्धतीची भावना ही औरंगजेबाच्या शिया मुस्लिम असलेल्या काही सैन्य अधिकाऱ्यांमध्ये होती. औरंगजेबाला या गोष्टीची पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे औरंगजेब कायम जिहादाचा, धर्माचा, संगीत आणि दारू
आणि अशाच पद्धतीने ब्राह्मण कारभारांच्या हातामध्ये दिलेला जो पूर्ण कारभार आहे, दरबारी कारभार, रीतिरिवाज, या सर्व गोष्टींना पुढे करत होता आणि तो या गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या विरोधामध्ये चालून गेला. यावेळेस फार इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या. गोळकोंड्याच्या कुतुबशहाचा जो किल्ला होता, त्या किल्ल्याला ज्यावेळेस या मुघलांनी वेढा दिला, खूप मोठं युद्ध झालं. एके रात्री मुघलांचं सैन्य अतिशय शांतपणे कुठल्याही प्रकारे आवाज गडबड न करता गोळकोंड्याच्या त्या किल्ल्याच्या तटबंदीला जाऊन पोहोचलं. आणि ती तटबंदी चढणार तेवढ्यात तिथं युद्धभूमीवर असलेले काही कुत्रे जोरजोरात भुंकायला लागले आणि त्यामुळं त्या किल्ल्यावर असणारे सर्व सर्व सैनिक किंवा या कुतुबशहाचे सैनिक सावध झाले आणि त्यांनी वरून बाणांचा मारा करत त्या मुघलांच्या सैन्याला मारलं. एकदा असाच किस्सा घडला. या मुघलांच्या सैन्याने सुरुंग खोदून तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये दारू भरली आणि स्फोट करून त्यांनी ती तटबंदी उडवून लावली. पण गोळकोंड्याची तटबंदी बनवली होती ग्रॅनाइटपासून आणि त्या ग्रॅनाइटच्या जाड दगडांखाली मुघलांचं सैन्य सापडलं आणि तिथं भरपूर सैन्य मेलं. औरंगजेबाला प्रचंड प्रमाणामध्ये चीड आलेली होती. त्याला काहीही करून हा किल्ला जिंकायचा होता आणि त्यातच कुतुबशहाने औरंगजेबाकडे निरोप पाठवला. मला तुमच्यासोबत तह करायचा आहे. तुम्ही एवढं दख्खनेमध्ये चालून आलात, तुम्ही 2 राजांच्या विरोधामध्ये लढलात, आदिलशाहीच्या विरोधात तुम्हाला विजय मिळाला. या विजयासाठी आणि तुम्ही माझ्या दरवाजापर्यंत येऊन थांबलात या गोष्टीसाठी मी तुम्हाला 1 कोटी रुपये देतो. आणि पुढील 10 वर्ष आजूबाजूचा पूर्ण प्रदेश हा आपल्या सैन्याच्या लढाईमुळे बेचिराग झालेला असतानाही तुम्हाला खात्री म्हणून आणि तुम्ही युद्धामध्ये केलेल्या आघाड्यांचं नेतृत्व पाहता आणि मी तुम्हाला पुढील 10 वर्ष सातत्याने कर्ज स्वरूपामध्ये किंवा माझ्यावर लादण्यात आलेल्या काही चुकांच्या पश्चातापाच्या स्वरूपामध्ये दर महिन्याला किंवा दर सालाला मी तुम्हाला एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये रक्कम देण्याचं कबूल करतोय आणि त्याची भरपाई म्हणून मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आणखीन 1 कोटी रुपये द्यायला तयार. मी तुम्हाला 2 कोटी रुपये देतो, पण तुम्ही माझ्यावर केलेला हा हल्ला थांबवा. परंतु औरंगजेबाला काहीही करून या गोळकोंड्याच्या कुतुबशहाचं राज्य संपवायचं होतं. औरंगजेबाने हे दोन्ही निर्णय धुडकावून लावले. औरंगजेबाने या गोळकोंड्याच्या कुतुबशहाचं जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना फितूर केलं. पहाटेच्या 3 वाजता त्यानं गोळकोंड्याच्या किल्ल्यात प्रवेश केला आणि कुतुबशहाला अटक केली. सालाना 50,000 रुपये पेन्शनवर त्याला देवगिरी किल्ल्यावर नजरकैदेत टाकण्यात आलं. या कुतुबशहाचं नशीब कसं आहे पहा. त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं. छत्रपती संभाजी महाराजांसोबत त्याचा पत्रव्यवहार झाला आणि शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू छत्रपतींसोबत देवगिरी किल्ल्यावर तो अटकेत राहिला आणि तिथेच अटकेमध्येच असताना इसवी सन 1699च्या आसपास त्याचा मृत्यू झाला आणि बाजूलाच असणाऱ्या खुलताबादमध्ये त्याला दफन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज एवढंच काय तर छत्रपती थोरले शाहू अशा भोसल्यांच्या 3 पिढ्या पाहिलेला आणि भोसल्यांचा मित्र असलेला हा मुसलमान सम्राट अखेरीस औरंगजेबासोबत लढताना अटकेत पडला आणि पुढे जवळजवळ 15 वर्ष कैदेत राहून अटकेमध्येच असताना मृत्युमुखी पडला. अशी ही गोळकोंड्याच्या कुतुबशहाची दुर्दैवी कहाणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपड्यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं एक वाक्य लिहिलं होतं की आम्हा दक्षिणीयांची पातशाही दक्षिणांच्या हातात राहावी. आणि याच वाक्याला अनुसरून गोळकोंड्याच्या कुतुबशहाने आदिलशाह आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या साथीने औरंगजेबाचा विरोध केला. त्याला कारणच एक होतं, दक्षिणांची पातशाही दक्षिणांच्या हातात राहावी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.